आज आम्ही चाललोय देवदर्शनाला। तुम्हाला बघायचं असेल आम्ही कुठे कुठे जातोय तर हा व्लॉग पूर्ण नक्की बघा आणि लाईक सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनवर हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील व्लॉग मध्ये। आणि चला आज आपला व्लॉग स्पेशल आहे, तो म्हणजे देवदर्शन स्पेशल। तर आपण आज करणार आहे देवदर्शन आणि आपलं पहिलं जे देवदर्शन आहे ते म्हणजे वज्रेश्वरी इथे साईबाबा मंदिर आहे, प्रतिशिर्डी म्हणतात त्याला। तर त्या साईबाबा मंदिरात आपण पहिला जाणार आहोत। त्यानंतर आपण कुठे जाणार आहेत हे आपल्याला पुढे व्लॉग बघूनच कळणार, कारण की आधीच जर सांगितलं त्याच्यातली सगळी मजाच निघून जाणार। तर आपण आता जाऊया पहिला प्रतिशिर्डीला। आणि फायनली आपण आता पोहोचत आहोत। तुम्हाला दिसत असेल समोर जे मंदिर दिसते ते हेच ते साईबाबा मंदिर, प्रतिशिर्डी ज्याला म्हणतात ते हेच मंदिर आहे। तर असं थोडं रस्त्याचं काम चालू आहे इकडे, त्याच्यामुळे रस्ता थोडा खराब दिसत असेल तुम्हाला, पण आता लवकरच रस्ता बनणार आहे इथला, त्याच्यामुळे इथला रस्ता खूपच छान होईल। तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा, खूप छान मंदिर आहे, सुंदर आहे, खूपच बघण्यासारखं आणि निसर्गामध्ये आहे, म्हणजे निसर्गरम्य सगळं आजूबाजूला तुम्ही बघू शकता। आता सगळी हिरवळ आहे, डोंगर वगैरे आहेत, एका गावात आहे हे मंदिर, ठीक आहे। तर खूप छान आहे। तर हे बघा, हे आहे ते मंदिर। चला आपण आता चला आपण जाऊया आता आतमध्ये मंदिरामध्ये। हे जे आहे बघा, इकडे पण आहेत काही त्यांचे म्हणजे पुजारीना वगैरे राहायला सोय आहे। त्यानंतर हे एका साईडला एक मंदिर आहे समोर, इकडे जे दिसतंय तुम्हाला ते अकलोली कुंड आहे, तुम्हाला ते शेवटी दाखवेलच मी। आणि हे आहे मूळ मंदिर साईबाबांचं, बघू शकता। आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे मंदिरामध्ये, खूप कंटिन्यू पब्लिक चालूच होती। तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंटर करतोय। चपला वगैरे बाहेर काढून ठेवते आता। चला आता आपण आतमध्ये एंटर करू, तुम्हाला दाखवते आतमध्ये मंदिर कसं आहे ते। तर हे आहे मंदिर, बघू शकता किती मोठं मंदिर आहे हे। प्रतिशिर्डी अकलोली, ह्या गावाचं नाव अकलोली आहे बरं का। कोणाला माहिती नसेल, कोणाला यायचं असेल तर वज्रेश्वरी पासून अकलोलीला यायला लागेल तुम्हाला, थोडं वज्रेश्वरी पासून आतमध्ये आहे ते। कोणाला विचारलं तर कोणीही तुम्हाला सहज सांगेल कुठे जायचं ते। त्यानंतर ही बघा साईबाबाची मूर्ती समोर दिसते तुम्हाला, वरती पण आहे फ्रंटला
साईबाबाची मूर्ती आणि समोर ही दिसते तुम्हाला आतमध्ये आहे ती गाभाऱ्यात. आणि इथे एका साईडला दुर्गा मातेची पण मूर्ती आहे. आम्ही तिचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हे बघा वरती जे आहे, वरती पण खूप छान आहे हे मंदिर. वरती पण साईबाबांची मूर्ती आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत तिथे. त्याच्यानंतर इथे वस्तू संग्रहालय, ते दिसत नाही व्यवस्थित, अंधार होता, आतमध्ये लाईट वगैरे लावली असती तर कदाचित दिसलं असतं. पण इथे मूर्तीच आहेत, खूप जुन्या मूर्ती आहेत. याच्यामध्ये ठेवलेले मला व्यवस्थित दिसत नसेल कारण की आतमध्ये लाईट नव्हती, ते फक्त बघणाऱ्या माणसाला काचेतून त्यालाच दिसत होत्या फक्त. तर हे आहे आपलं प्रति शिर्डीचं साईबाबा मंदिर, अकलोली. खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूपच स्वच्छता पण होती इथे. जय साईराम. तर किती गोड मूर्ती आहे बघा साईबाबांची आपल्या, खूपच सुंदर. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर. त्याच्यानंतर बाहेर निघालो तर बघितलं तर काय बापरे, एवढे सारे बदक, खूपच, आणि मोठे मोठे पण होते आणि छान असे भरपूर पाळलेले आहेत बहुतेक त्यांनी ते तिथे. त्याच्या बाहेर नाही, ते कंपाऊंडच्या बाहेर नाही जाऊ शकत ते, त्यांच्यासाठी पाणी वगैरे सगळं ठेवलं इथे. त्यानंतर हा बदक मला खूपच आवडला होता. माझ्या मिस्टरने मस्त त्याचा व्हिडिओ पण काढला. थांबा तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. हा बघा, हा वाला बदक कसला क्यूट आहे बघा तरी, खूपच छान. हा आम्हाला एकदम जवळून बघायला मिळाला. त्यानंतर आता आम्ही इथून निघतोय. समोर एक आहे शंकराची मूर्ती, खूपच छान आहे, खूपच भव्य आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो तिथे जेवायला. तिथे जेवणासाठी पण सोय होती, पण 100 रुपये भरून एका ताटाचे होते. काही हरकत नाही, बाहेर 500 रुपयाचं खाण्यापेक्षा इथे घरगुती 100 रुपये खाल्लेलं काय वाईट. तर कोणी येत असाल तर नक्की इथे जेवून जा, जेवण खूप. तर चला आपण आता जातोय मराडेपाडा येथे. तर आता आपल्याला मराडेपाडा येथे कसं जायचं हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. हे इथे तुम्हाला सांगते मी. दुगाड फाटा सोडल्यानंतर आवळे फाटा हा एक स्टॉप आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर तिथून आवळा गाव लागतो. आवळा गाव सोडला की 1-2 छोटे मोठे गाव लागतात. त्याच्यानंतरच आपला मराडेपाडा येतो. तर मराडेपाड्याला आम्ही का चाललोय तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर मराठेपाडा येथे आहे. तर तिथे आपण आता चालू आहे आणि तुम्हाला जे समोर दिसतंय हे तेच मंदिर आहे. तर आपण चला बघूया छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्याच्या बॅक साईडला पार्किंगला जागा आहे, तर तिथं पार्किंग करायची. त्याच्यानंतर आता आपण जाऊया महाराजांच्या दर्शनासाठी. तर बघू शकता आज संडे असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे, खूप जास्त. आम्हाला अपेक्षा पण नव्हती एवढी गर्दी असेल असं, पण खूपच जास्त. नाही, ही लाईन बघा कुठून लागली आहे दर्शनासाठी, बघू शकता तुम्ही. बापरे, एवढी मोठी लाईन आहे आणि इथं उभं राहून त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं आहे. काय हरकत नाही, महाराजांच्या दर्शनासाठी तेवढं तर आपण करू शकतो. तर बघू शकता कसलं भव्य दिव्य असं हे मंदिर उभं केलेलं आहे, खूपच छान केलेलं आहे. इथे शंकराची मूर्तीसुद्धा आहे समोर फ्रंटला. तर आता आपण रांगेत आहेत आणि अजून खूप मोठी रांग आहे दर्शनासाठी. तर हे आहे मेन मंदिर महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे.
महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. तुम्ही नक्की विजिट करा या मंदिराला. खूपच सुंदर आहे आणि आतमध्ये ते इतकं सुंदर ना, तुम्हाला पुन्हा बाहेर पडावंसंच वाटणार नाही मंदिराच्या. इतकं सुंदर मंदिर आहे. त्याच्यानंतर आता आपण जातोय. आता जवळ आता हळूहळू रांग सरकायला लागले. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे काही प्रतिकृती. या प्रतिकृतींमार्फत आपल्या महाराजांचा इतिहास इथे उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा. आणि आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहेत. बघू शकता तुम्ही आतून हे मंदिर महाराजांचं किती सुंदर असं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच माँ जिजाऊंची एक छोटीशी मूर्ती आहे, खूपच सुंदर अशी. आणि हे आहेत भाग्यविधाते, म्हणजे हे मंदिर ज्यांनी उभारलंय त्यांचा फोटो आहे आतमध्ये. त्यांची म्हणजे ऑफिस टाईपमध्ये उभं केलं त्यांनी. त्याच्यानंतर हे बघा, जे मी म्हणत होती, महाराजांचा इतिहास इथे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. हे सर्व संत वगैरे आहेत. इथे माहिती पण दिली, तुम्ही छानपैकी वाचू शकता तिथे जाऊन माहिती वगैरे सगळी. त्याच्यानंतर हे बघा, हे महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले, तर त्यांच्याबद्दल पण इथे लिहिलेलं आहे, महाराजांचे वडील. आणि इथे काही महाराजांच्या काळातली जी काही हत्यारे त्यांनी वापरली होती लढायांमध्ये, ती सगळी आहेत, दाखवलेली आहेत, इथे लावलेली आहेत. खूपच छान आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती, त्यांचं वजन, त्याच्यानंतर त्यांचं सगळं डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. आता तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये मी नाही सांगू शकत, बिकॉज आपल्याकडे तेवढा वेळ नाही. व्लॉग खूपच जास्त मोठा आहे, तर याच्या पुढचं मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. मी फास्ट याच्यामध्ये तुम्हाला दाखवते, कारण की व्लॉग खूपच मोठा होऊ शकतो.
जर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये बघायचं असेल तर नक्की एकदा विजिट करा। आणि हे आहे एक छोटंसं शॉप तिथलं, जिथे शिवाजी महाराजांची पुस्तके वगैरे, त्यांची ऐतिहासिक पुस्तके, मूर्ती वगैरे सगळ्या गोष्टी विकत मिळतात। तर असं एक छोटंसं दुकान आहे हे आतमध्ये। हे बघा सगळ्या प्रकारचे बुक्स वगैरे आहेत तिथे। त्याच्यानंतर आम्ही गेलो वरती। हे बघा हा जिना आहे, असा शिड्या आहेत आणि वरती आता जातोय आम्ही। मस्त किल्ला टाईप सगळं बनवलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते फ्रंट साईडला अजूनही किती गर्दी आहे तुम्हाला दाखवते। खूप मोठे लाईन अजूनही लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा दर्शनासाठी आणखीन गर्दी वाढत आहे, कमी घ्यायचं नाव नाही घेते। आणि हा जो किल्ला टाईपमध्ये इतकं सुंदर बनवलं आहे ना, खूपच छान आहे, इतकं छान वाटतं। आणि प्लसमध्ये माहिती आहे ह्याचं बॅक साईडला जो डोंगराचा निसर्गाचा भाग येतोय, बापरे कसला भारी सीन येतोय सांगू तुम्हाला। मस्त मागे डोंगर वगैरे खूप छान आणि हवा वगैरे खूप छान सुटली आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना, इथं गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं। आणि आम्ही गेलेलो ना त्या दिवशी खूपच जास्त म्हणजे वातावरण भारी होतं, एकदम पावसाचं पण वातावरण नव्हतं, ऊन पण नव्हतं आणि खूप छान वातावरण होतं, मस्त वाटलं फिरायला। आणि बघू शकता हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, खूपच छान हिरवळ अशी पसरली सगळीकडे, बघू शकता तुम्ही। हे जय महाराष्ट्र। तर बघू शकता हे प्लॅस्टिकचे लावले नाही, ते ॲक्च्युली पाणी शिरतं आतमध्ये, वारा पाऊस असला ना की मंदिरात पाणी शिरतं, म्हणून ते प्लॅस्टिक लावलेलं आहे मंदिराला। पावसाळ्यात आत्ताच लावलं आहे फक्त ते। आणि हा बघू शकता मागचा सीन, वाव कसला भारी बघू शकता। आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढले इथे। हे बघा मी जे म्हणत होते प्लॅस्टिक लावलं हे याच्यासाठी लावलं आहे, झळ मारते ना म्हणून। आणि हा आहे बॅक साईडचा परिसर सगळा, बघू शकता। आणि हे बॅक साईडने मंदिर असं दिसतं, हा आपला भगवा। आणि हा आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर असा, खूपच प्रसन्न वाटतं। आता आम्ही निघतो। हे बघा फ्रंट साईडचा व्ह्यू बघा मंदिराचा, कसलं भारी वाटते। तरी आम्हाला रात्रीपर्यंत थांबता नाही आलं, जर रात्रीपर्यंत थांबता आलं असतं तर रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला मी नक्की दाखवला असता, पण आम्हाला नाही थांबता आलं, ऑलरेडी खूप उशीर झालेला। आणि हे गेटच्या बाहेर निघा आणि मला तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवायचा। हा बघा महाराजांच्या मंदिराच्या बाजूचा व्ह्यू आहे हा। लोक खातात सगळं आणि कचरा खाली टाकतात, तर प्लीज असं कुठेही करू नका। कोणतंही तीर्थस्थान असू दे किंवा महाराजांच्या मंदिराच्या बाहेर असू दे किंवा टुरिझम प्लेस असू दे, प्लीज असली घाण करू नका। आपण जर आपला देश घाण केला तर बाहेरचे लोक काय आपला आदर्श ठेवणार, ते लोक येऊन घाण करणारच की। त्याच्यामुळे आपण आदर्श ठेवा की आपण आपला देश कसा स्वच्छ, आपण आपल्या देशासाठी एवढं नक्कीच करू। आणि आता आम्ही निघालोय घरी, पण घरी जाता जाता माझे मिस्टर म्हणाले चला आपण आता वज्रेश्वरवरून चाललोय, तर देवीचं दर्शन घेतल्याशिवाय कसं जायचं, म्हणून मग आम्ही म्हटलं चला दर्शन घेऊया आणि मग निघूया। मग आम्ही गेलो वज्रेश्वरी योगिनी देवी, तिथे आम्ही दर्शन घेतलं। आणि बघू शकता रात्र झाली होती खूप, 8-8:30 वाजले होते, तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो देवीच्या मंदिरात। आणि हे मंदिर असं म्हणतात की, आता मला पण माहिती नाही, पण अशी याची मंदिराची स्टोरी आहे की हे मंदिर काहीतरी युद्धाच्या टायमात वाटतं, मग काहीतरी युद्ध होणार होतं तेव्हा या ठिकाणी, तर काहीतरी त्या दिवशी हे मंदिर एका रात्रीत बांधून तयार झालं। म्हणजे रात्री ज्या लोकांनी बघितलं होतं तिथे काहीच नव्हतं आणि सकाळी बघता येतं मंदिर रेडी होतं। काय याच्या मागची हिस्ट्री मी नक्कीच एकदा सर्च करेल आणि तुम्हाला नक्की सांगेल याच्याबद्दल, ठीक आहे। तर हे आहे सुंदर असं मंदिर, ही आहे देवी आपली वज्रेश्वरी देवी। इथे यात्रा पण असते, जेव्हा महालक्ष्मीची यात्रा आपली संपते त्याच्यानंतरची यात्रा असते ती वज्रेश्वरीची यात्रा असते। हे बघा खूपच सुंदर आहे असं मंदिर आहे। त्याच्यानंतर आम्ही इथे छानपैकी फोटो सेशन वगैरे केलं, फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही लगेच निघालो। आता आम्ही चाललोय घरी। तर एवढाच होता आजचा व्लॉग। आणि तुम्हाला महाराजांचं मंदिर, वज्रेश्वरी देवीचं मंदिर आणि साईबाबा मंदिर हे कसं वाटलं हे मला नक्की सांगा। आणि तुम्ही नक्की एकदा विजिट करा, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तुम्ही नक्कीच विजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं।